राधिकाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम पारंपरिक अशा पद्धतीने आपण थालीपीठ बनवणार आहोत। तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता बघूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। एकदम पारंपरिक पद्धतीने थालीपीठ बनवण्यासाठी या ठिकाणी मिश्र धान्याचे पीठ लागणार आहे। आपल्याला पहिल्यांदा आपल्याला लागणार आहे 1 वाटी ज्वारीचे पीठ, त्यानंतर 1 वाटी गव्हाचे पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ। आता यामध्ये आपल्याला उभा चिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। 1 कांदा आहे हा। त्यानंतर लसूण जिऱ्याची पेस्ट आहे 2 चमचे आणि 2 चमचे तीळ आहेत आणि त्यामध्ये शेवटी आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत। यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ आणि 1 चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून असा उंडा मळून घ्यायचा आहे घट्टसर। थालीपीठ बनवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला घट्टसरच उंडा मळून घ्यायचा आहे। आपण पोळी बनवतो त्यापेक्षा घट्टसरच उंडा मळून घ्यायचा आहे। बघा अशा प्रकारे आपल्याला उंडा मळून घ्यायचा आहे। आता आपण हे 5 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। थालीपीठ बनवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला कढईला तेल लावून घ्यायचं आहे। मोठ्या आकाराची इथे कढई घेतलेली आहे। ब्रशच्या साहाय्याने तेल लावून घ्यायचं आहे। एकदम पारंपरिक पद्धतीने आपण हे थालीपीठ करणार आहोत। आपल्याला कढईलाच थालीपीठ थापून घ्यायचे आहेत। जास्त मोठी मोठी नाही करायची, छोटी छोटीच करायची आहे। थालीपीठ ही जाडसरच असते आणि छोट्या आकारामध्ये असतात। कढई तापलेली आहे। आता आपण एक एक थालीपीठ यावरती लावून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचे आहेत हातावरती। कढई यासाठी मी मोठी घेतली आहे की आपले थालीपीठ एकाच वेळी जास्त प्रमाणात आपण थालीपीठ करू शकतो। यासाठी आपण मोठी कढई घेतलेली आहे। बघा अशा प्रकारे मी सर्व थालीपीठ थापून घेतलेले आहे। आता आपण ब्रशच्या साहाय्याने बाजूने सोडून घेऊया तेल। तुमच्याकडे ब्रश नसेल तर मग चमच्याच्या किंवा हाताच्या साहाय्याने सोडलं तरी चालेल। आता आपले थालीपीठ तळून घेऊया। बघू शकता खालतून एकदम छान आणि एकदम कडक कडक झालेले आहे। असे थालीपीठ एकदम चवीला देखील उत्तम लागतात। तुम्ही एखाद वेळेस नक्की करून बघा असे कढईला लावून थालीपीठ। आता पलटून घेतल्यानंतर देखील आपल्याला असं कढईने तेल सोडून घ्यायचं आहे।
बघू शकता आपले थालीपीठ एकदम छान भाजून झालेले आहे। आता आपण एक एक करून काढून घेऊया। बघा अशा प्रकारे मी आता सर्व थालीपीठ लावून घेते। आता आपल्याला परत अशीच प्रोसेस करायची आहे। बघा अशा प्रकारे आपले सर्व थालीपीठ तयार झालेले आहे। आता आपण प्लेटिंग करूया। आपली थालीपीठाची रेसिपी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।